शहरातील नवा मोंढा भागात असलेल्या निवासी मतिमंद विद्यालयात शनिवारी मुंबईच्या विविध सेवाभावी संस्थांकडून मतिमंद बालकांची तपासणी करण्यात आली। गरजू रुग्णांना मोफत औषधींचेही वाटप करण्यात येत असून रविवारी देखील हे शिबिर सुरू राहणार आहे। मेंदूचा पूर्णपणे विकास न होताच जन्मलेल्या बालकांना आयुष्यभर मतिमंद जीवन जगावं लागतं। प्रसंगी अशा बालकांच्या मातापित्याला सामाजिक अवहेलनेलाही सामोरं जावं लागतं। मुळात मतिमंद होणं हे काही ठरवून सांगता येत नाही। मतिमंद बालकांच्या ठाई सामान्य वर्तनशैलीच्या काही अंशी कमी वर्तनशैली असते, परंतु अशा मुलामुलींना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवून सामान्य करता आलं नाही तरी त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची कला बहाल करता येते। या उद्देशाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सेवाभावी संस्था काम करत आहेत। शनिवारी शहरातील नवा मोंढा भागातल्या निवासी मतिमंद विद्यालयात 2 दिवसीय आकडी मस्तिष्क रोग निवारण शिबिराला प्रारंभ करण्यात आला। मुंबईच्या BJ वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल, जय वकील स्कूल ऑफ चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर आणि अबॉट इंडियाच्या वतीनं 1 ते 20 वयोगटातील मतिमंद बालकांची तपासणी आणि मोफत औषधी वाटप करण्यात येत आहे। जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरच्या अनेक बालकांची शनिवारी तपासणी करण्यात आली। मतिमंद बालकांना सामान्य जीवन जगविणं शक्य असल्याचं जसलोक आणि वाडिया हॉस्पिटल मुंबईच्या मस्तिष्क रोग विशेषज्ञ डॉक्टर अनयता हेडगे यांनी सांगितलं। काफ़ी लोग समझते हैं कि मन बुद्धि है मतलब बच्चा कुछ नहीं कर सकता है, पर सच में बच्चे बहुत कुछ कर सकते हैं। हम उनको अच्छी तरह की सलाह देके उनको समझाएं तो नांदेड़ में बहुत अच्छा रिस्पांस मिला है। आपका डॉक्टर मिस्टर निर्मल ने बहुत अच्छी इधर सुविधा की है सबके लिए। अभी तक तो 200 रजिस्ट्रेशन से ऊपर हो गया। हम लोग लगभग 60 नंबर पे है अभी तक। हम देखते हैं कि शायद 200-250 बच्चों को हम देख सकें तो बहुत अच्छा हुआ। जैसे चलते रहा शायद अगले साल हमको लगे कि बच्चे और हैं तो मैं डॉक्टर को और लेकर आऊँगी, हमारा टीम बड़ा होएगा और हम और कुछ कर सकते हैं। पर सिर्फ डॉक्टर की चीज़ नहीं है, हम सब लाए हैं। व्यायाम के डॉक्टर भी आए हैं, हम लोग को साइकोलॉजिस्ट चाहिए, हम लोग को पूरा चार्ज करना है बच्चे की मदद करके उनको आगे बढ़ाना। दरम्यान राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित निवासी मतिमंद विद्यालयाच्या वतीनं या शिबिरार्थ्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या। गरजू रुग्णांची मोफत MRI तपासणी करण्यात आली। या निमित्तानं भारतातील मोठ्या शहरात जोपासला जाणारा सेवाभाव नांदेडकरांना अनुभवायला मिळतोय। आता नांदेडातही कागदावर असलेल्या सेवाभावी संस्थांनी असे कार्य करून आपापल्या संस्थेच्या उद्देशांना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे।